आताच आपण चिमणी घेतलेली आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी पाऊस लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाची सुरुवातच सकाळी झालेली आहे. आज पूर्ण दिवसभर पाऊस दिलेला आहे आणि बघू शकते 24 तारखेपासून आता पावसाळ्याला खरी सुरुवात झालेलीच आहे आपल्याकडे. तुमच्याकडे पण आता पाऊस पडत असेल आणि आमच्याकडे पण आता इकडं भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे. बघू शकता मला दाखवतो आता पाऊस. गाड्यांची फ्री वॉशिंग होत चाललेली आहे. सगळ्या गाड्या मस्त धुवून निघालेल्या आहेत. वातावरण पण मस्त धुवून निघालेलं आहे. चला आज आपण जाऊया वाचनाक्यावरती आणि वाचनाक्यावरती जाऊन मच्छी घेऊन येऊया. कटले किंवा चिमणी आलेत का बघूया. वल्गणीची उद्वन वल्गन बोलतात त्यांना, त्याच्यातली चिमणी आलीत का बघूया. नसतील तर कटले घेऊन येऊया, चिकन घेऊन येऊया. तर आज रविवारचा दिवस आहे तर चला आपण जाऊया. उद्वनीची चिमणी ही फक्त पावसाळ्यामध्ये भेटतात आणि पावसाच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस ती उद्वनीची चिमणी ही समुद्रातून वरती येतात शेतांमध्ये आणि तेव्हा आपली लोक त्यांना पकडतात आणि फक्त हे सुरुवातीच्या दिवसांमध्येच भेटून जातात. त्यामध्ये झाल्यासारखा सगळ्या लोकांनी आता छत्र्या बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता शाळेतली पोरं पण आता छत्र्या घेऊन जातात. तर आपण पण जाऊया वाचनाक्यावरती आणि बघूया किती मच्छी आहे आणि काय आहे कोण आहे ते. आपण पण छत्री काढलेलीच आहे बाहेरला. चला आता जाऊया आपण छत्री घेऊन. आणि तुम्हाला मी खेकडे दाखवतो की खेकडासमोर दिसलेलं खेकडे याला सुरुवात पण झालेली आहे. आणि या खेकड्याच्या पोटामध्ये पिल्ली पण आहे. आणि बघू शकता ही पिल्ली पोटामध्ये ज्या पिल्ली आहेत आणि इथं आता चालत इकडं हायवेला आलेलो आहोत आणि हायवेचं तुम्हाला आता पावसाळ्याच्या दिवसांमधलं वातावरण दाखवतो. तर रेनकोट सगळे बाहेर निघालेले आहेत आणि वातावरण पण खूप थंड झालेलं आहे पावसामुळं. तर आता आपण बघूया रस्त्यानं तर खड्डे तर भरपूर आहेत. पाऊस हा सुरुवातीलाच चांगला वाटतं सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कारण की गरमीचे दिवस असतात म्हणून पाऊस त्यातल्या त्यात बरा वाटते. त्याच्यानंतर पावसाचा कंटाळा येते. कुठं जायचं आहे तर झालं तरी ते डोक्याला तापच असतं एकदम की दिवसभर तो पावसाचा पाणी. एक वेळ तो हिवाळा परवडला, उन्हाळा पण परवडला की कधी पण जायचं झाला कधी पण यायचं झालं तरी आपण जाऊ येऊ शकतो कुठं पण. आणि पावसाच्या ह्याच्यात कंटाळा एकदम लोकांना त्रास. तुम्हाला रस्त्यांची अवस्था पण दाखवतो. थोडे पहिल्याच पावसामध्ये काय सीन झालेलं आहे, मूर्त झालेले आहे ते रस्त्यांचे खड्ड्यांसाठी. पहिल्याच पावसात जी अवस्था आहे तर पुढच्या 3 महिन्यात काय होईल आपण बघू शकतो. आता आपण थोडं जाताना घेऊन जाऊ चिकन. आता सध्या आपण इकडं मच्छी बघायला जाऊया. या वाचनाक्याच्या नाक्यावरती भरपूर मच्छीवाल्या बसलेल्या असतात आणि त्या महाग पण रेट असते त्यांचा. मुंबईवाल्यांसाठी तो इथं बाजार भरलेला असतो मच्छीचा. बघूया तर पाणी बिनी उडवत चाललेले बाईकवाला. चला तर आपण थोड्याच वेळात पोहोचू इथं. आणि इकडं आता आपण जाणार आहोत. इथं हे बघा तुम्ही बघू शकता या वाचनाक्यावरती साईडला रोडच्या साईडला किती टपऱ्या झालेल्या आहेत. तर टपऱ्यांमध्ये असे व्यावसायिक बसलेले असतात. ते आता मुंबईची लोक इथे जास्त थांबतात, कोकणातून येणारी रिटर्न जाणारी मुंबईला. तर आपण या नाक्यावरती बघूया मच्छीवाल्या काय आहेत, मच्छी वगैरे घेऊन येते. सर्व्हिस रोड इथून जरा या पट्ट्याला ठेवून दिला त्यांनी डांबरीकरणाचा. त्याच्यामुळे इथं असे खड्डे पावसाळ्यात पडून जातात भरपूरच जास्त मोठ्या ह्याच्यात. वाशी नाक्याचा हा रस्ता आहे आणि पुढं वाशी रोडला जायला रस्ता आहे. तर आपण बघूया इथं पोचलेलो होतो आपण. आता इथं आपण वाशी नाक्यावर पोचलेलो आहोत आणि इथं आपण आता बघू शकताय
इथं आता कमीच आहेत बसलेले मच्छीवाले, पण इथं आता फक्त कटले आहेत आणि रोई आहे आणि कोलबे आहेत. चिमणी तर अजून आलेली नाही आहेत, तर आता आपण कटले घेऊया, नंतर चिमणी घेऊ. कितीचं दिलं 200? याला तर 220ला द्या नाही. काय हे कितीला दिलं? तुम्हाला 250लाच भरलं ते 220 करा. जास्त होतं ना मग ते म्हणून होतं. मग किती वेळ आहे? 1 किलो 100 ग्राम. अहो नाही जास्त होतं. जास्त आहे हो. तुमचा फायदा का माझा नाही. थांबा एक मिनिट मला बघू दे. कधीच आहे? 240चं काय? मला मी आणलं 400 रुपये. मला चिकन पण घ्यायचं असा विषय आहे. म्हणजे 240 द्या म्हणा. बस अजून 20 रुपये कमी केलं. 20 रुपये कमी केलं हो द्या. म्हणून मी काय बोलते 220नीच द्या हो. किती किलो आहे बघा बघा. हे आता 1 किलो आहे. 220 द्या म्हणा. बस 1 रुपयाचा फक्त फरक आहे. किती म्हणजे आहे ते? 1 किलो आहे. 3 नाही 200 घ्या हो आता 1 किलो आहे. 220च घेतलं ना दादा. 240चा भाव आहे. हा आता केलं मी. जास्त नाही घेतलं ते कशी मला. तिथून आता आपण 220 रुपयाचे 1 किलो कटले घेतलेले आणि आता कटले तोडतात ते. जायचं आहे म्हणून आम्हाला. काही ठिकाणी कटल्यांना फंटूस पण बोलतात, आपल्या साईडला कटलेच बोलतात या साईडला. तर बरं आहे, कापून विकून देतात कटले. साईडला ही मोठी मच्छी रुई आहे, त्या साईडला कटलेच आहेत. अजून इथे चिमणी तर आलेली नाही. पावसाला अजून सुरुवात झाली आणि चिमणी संध्याकाळपर्यंत येऊन जातील, दुपारपर्यंत. इथं मच्छी मार्केटच भरून जाते. हे तोडून वगैरे जातात, ते कटले कापूनच, तो टेन्शन नाही. तर आपण मच्छी तर घेतलेली आहे. 1 किलो कटला घेतलेला आहे. कटल्याचा भाव पण एकदम म्हणजे कधी कधी इथं मच्छी नसली की सोन्याच्या भावांनी पण मच्छी विकतात इथं. सध्या आता आपण इथं मच्छी कमी होती आणि चिमणी तर अजून आलेली नाही. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत चिमणी येऊन जातील. उद्वणीची वल्गन काय असेल ते बोलतात ते. पण या ठिकाणी आता मच्छी नसली की एकदम भाव टाईट असते. तर चला आता आपण कटल्या तर घेतलेले आहेत. आता चिकन घेऊया आणि जाऊया. इकडं मुंबईच्या लोकांसाठी तिथं मच्छी असते, त्याच्यामुळं भाव एकदम पॉवरफुल असते. गावा ठिकाणी भाव एवढं नाही घेत. चला, भरपूर अशी दुकानं झालेली आहेत आता. हे टाटा मोटर, स्वराज, बजाज हे साध्या सोपाट. इकडं पहिले जास्त काहीच नव्हता, पण आता या साईडला बघू शकता किती मार्केट झालेलं आहे. ही महिंद्राचा एक शोरूम झालेला आहे. ते शोरूम पण भरपूर आहे. चला इथं जाऊया आपण. इथं आता हा समोरचा चिकनचा दुकान आहे, इथून आपण आता चिकन घेऊया. 180चा चिकन घेतलेला आहे, 1.5 किलो बिर्याणीला. तर चिकन तर घेऊन झालेलं आहे. पाऊस पण काही कमी होत नाही, दिवसभरात पाऊस आहे असं वाटतं. तर पावसाच्या दिवसांमध्ये सुरुवात झाल्याची आता हे जुलैमध्ये तर अजूनच जास्त पाऊस पडतो आहे. सुरुवातीलाच बरं वाटते, नंतर एकदम कंटाळा येते या पावसाचा. आपण जरी भिजत असलो तरी शेतकऱ्यांना या पावसाची खूप गरज असते. पाऊस नेहमी शेतकऱ्यांसाठी कायमच चांगला आहे. त्यावरती पूर्ण सोलर सिस्टीम बसवलेली आहे, बघू शकते. अजिबात आज उन्हाचा दिवसच नाही आहे. पूर्ण दिवस आज बहुतेक पाऊसच आहे. शेतकऱ्यांना जाम बरं वाटत असेल त्या पावसाचा. आताच आपण चिमणी घेतलेली आहे. चिमणी मच्छी आता आपण घेतलेली आहे, तुम्हाला दाखवत होता. आता ही आपण चिमणी घेतलेली आहेत. ही चिमणी 200 रुपयाची असते. पाण्यामध्ये इथं 8 टप आहे. तर आता आपण पाण्यात बघूया. पाणी तर गदूळ झालेलं आहे. चिमणी सुरुवातीलाच येतात पावसाच्या, आणि नंतर ते जी पेर टाकून जातात, मग ती पुन्हा समुद्रामध्ये रिटर्न जातात. आता आपण कटला फ्राय झालेली आपली रेडी.
कटला फ्राय होऊन बिर्याणीची पण तयारी चालू आहे. तर बिर्याणी झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोच. बिर्याणी आता थोड्या वेळात तयारी होऊन जाईल. आणि आता पाऊस पण थांबलेला आहे आणि कटल्यांचा फ्राय तर झालेला आहे, तुम्हाला दाखवलाच होता. पाऊस थांबला आहे तर वातावरण पण जरा मस्त बरं वाटते. ऊन पण नाही पडलेलं आहे बाहेरला. तुम्हाला दाखवत होता कसं वाटते. आता ही आमची मांजर खावरी बरं झाले. बिर्याणी तयार झालेली आहे आणि बिर्याणीच्या बिर्याणी आणि कटले आता रेडी झालेले आहेत. पण एक पार्सल मागवलेली आहे ॲमेझॉनवरनं. एक पार्सल आलेलं आहे बड्डे सेलिब्रेशनसाठीची, तुम्हाला दाखवतो. आणि अशी पार्सल बिर्याणी तर रेडी होईल आपले. आणि बिर्याणी आता थोड्याच वेळाने आपण रेडी झालेली तुम्हाला दाखवलेली आहे. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू गाईज. नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.